आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर आज आहे न्यू मून म्हणजे आज आहे अमावस्या। तर पाहूया आपण आज आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळणार आहे। तसेच अमावस्येला जे आहे एनर्जी मध्ये फ्लक्च्युएशन होत असतं म्हणजे बदल होत असतो। काहींची एनर्जी खूप जास्त हाय व्हायब्रेशन मध्ये जाते, तसेच काहींची एनर्जी जी आहे ती लो व्हायब्रेशन मध्ये जाते। तर आपण पाहूया आज आपल्याला डिवाइन काय गायडन्स करणार आहे। तसेच आपण हेही पाहूया आपल्याला जी माता महालक्ष्मी आहे कोल्हापूरची त्यांच्याकडून आपल्याला काय संदेश मिळत आहेत। तसेच आपण आई तुळजाभवानीकडूनही काही संदेश घेणार आहोत। तसेच आपल्याला माहिती आहे की आज आपण एनर्जी अपडेट सुद्धा घेणार आहोत की सध्याची करंट सिच्युएशन काय आहे तुमची ते आपण पाहूया। सो लेट्स कंटिन्यू। जे कोणी माझ्या व्हिडिओवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राइब। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, माय अँसेस्टर स्पिरिट गाइड्स, आर्कएंजल मायकेल प्लीज गाइड मी। जय माता महालक्ष्मी, जय माता तुळजाभवानी प्लीज गाइड मी। तर पाहूया आपण सुरुवातीला तुमची करंट सिच्युएशन काय आहे, करंट एनर्जी काय आहे। डिवाइन प्लीज गाइड मी। ओके, तर दिसून येते येथे हाय प्रिस्टेसची एनर्जी आहे। मे बी असू शकतं जे कोणी पीपल्स हा व्हिडिओ पाहत आहे ते खूप जास्त सध्या त्यांच्या एनर्जी मध्ये फ्लक्च्युएशन दिसून येत आहे। मे बी असू शकतं काही जे पीपल आहे ते खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत, तर काही जे पीपल आहेत ते येथे निगेटिव्ह आपल्याला दिसून येत आहे। आणि हा सगळा प्रभाव त्यांचा मूनमुळे झालेला म्हणजे चंद्रामुळे झालेला येथे दिसून येत आहे। आपल्याला दिसतंय ही जी फिमेल एनर्जी आहे 2 नंबरचं कार्ड आहे। मे बी असू शकतं त्यांच्या भावना ज्या आहेत त्या सध्या काहींच्या ज्या आहेत त्या खूप जास्त हॅप्पी मध्ये आहेत, आनंदी आहेत त्या खूप। तसेच काहींच्या ज्या भावना आहेत त्या खूप जास्त लो व्हायब्रेशन मध्ये गेलेल्या इथे दिसून येत आहे। सो असू शकतं ही जी एनर्जी आहे ती काही पीपलच्या बाबतीत रेझोनेट होईल। ओके, तर दिसून येते काहींच्या जीवनामध्ये एक टॉवर मुवमेंट आलेला येथे दिसून येत आहे। मे बी असू शकतं काहींचं जे जीवन आहे त्यामध्ये खूप जास्त एक दुःखदायक घटना घडलेली येथे दिसून येत आहे। असू शकतं ऑफिसमध्ये किंवा कार्यक्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अशी घटना झालेली आहे त्यामुळे त्यांचा इमोशनल डिसबॅलन्स येथे झालेला दिसून येत आहे। आणि काहीतरी खूप जास्त लॉस झालेलाही येथे दिसून येत आहे। मे बी त्यांच्या करिअरमध्ये काहीतरी लॉस झालेला दिसून येत आहे। तसेच असू शकतं फायनान्शियल प्रॉब्लेम्स काहींना झाले असतील किंवा काहींच्या जीवनामध्ये काही अशी घटना घडली असेल की त्यामुळे त्यांना खूप जास्त एक मानहानी अपमान याला सामोरे जावं लागत आहे, अशी ही सिच्युएशन येथे आहे। कारण की दिसून येतंय की हे 2 पीपल जे आहेत ते येथे ढासळलेले दिसून येत आहे। त्यांचा टॉवर जो आहे त्यांचा राजवाडा जो आहे तो सुद्धा येथे कोसळलेला दिसून येत आहे। मे बी असू शकतं खूप जास्त मोठी काहीतरी मानहानीचा त्यांना सामना करावा लागत आहे असंही येथे दिसून येत आहे। मे बी ही एनर्जी तुमच्या घरामधील असेल किंवा जेथे तुम्ही कार्य करता तेथील ही एनर्जी असू शकते। मे बी असू शकतं काहींच्या जीवनामध्ये अपघात किंवा काहीतरी अशी घटना घडलेली आहे की त्यामुळे ते खूप जास्त सध्या फ्रस्ट्रेटेड एनर्जी मध्ये आहेत, दुःखी एनर्जी मध्ये आहेत किंवा स्वतःवरती काहीतरी त्यांना स्वतःबद्दलच गिल्टची भावना येथे दिसून येत आहे। तसेच क्वीन ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे, तर दिसून येत आहे की सध्याच्या काळामध्ये ही जी व्यक्ती आहे ती खूप जास्त एकटी आहे। मे बी असू शकतं मेल फिमेल कोणीही असेल, इट्स नॉट अ जेंडर पर्स्पेक्टिव्ह। तर दिसून येते ही जी महिला आहे ती खूप जास्त एकटी आहे आणि एकट्यानेच लढा देत आहे। मे बी असू शकतं जी कुणी फिमेल पाहत आहे किंवा मेल पाहत आहे सध्याच्या काळामध्ये त्यांची एनर्जी जी आहे ती लोनलीनेसची येथे दिसून येत आहे। अँड त्यामुळेच येथे दिसून येते हाय प्रिस्टेसची एनर्जी जी आहे ती निगेटिव्ह झालेली खूप जास्त येथे बोल्डली दिसून येत आहे। ही जी महिला आहे ती थोडीशी दुःखी झालेली येथे दिसून येत आहे। मे बी हिच्याकडे ज्ञान भरपूर आहे, एक प्रकारची विद्यावान आहे, मेल फिमेल कोणीही असो, एक खूप जास्त ज्ञान संपन्न ही व्यक्ती आहे। परंतु सध्याची जी एनर्जी आहे ती येथे ब्लॅक एनर्जी दिसून येत आहे। नेक्स्ट मेसेज घेऊया। डिवाइन प्लीज गाइड मी। ओके, तर दिसून येते काही संघर्ष झालेला दिसून येत आहे। तर हा टॉवर मुवमेंट कशाच्या संदर्भात होता, तर वादविवाद झालेले दिसून येत आहे। मे बी असू शकतं तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, तुमच्या घरी किंवा आजूबाजूला कुठेही असू शकतं तेथे काहीतरी वादविवाद झालेले येथे दिसून येत आहे। मे बी काही लोकांच्या बाबतीत संघर्ष जीवनामध्ये सुरू आहे किंवा
घरामध्ये सुद्धा सध्या भावकीमध्ये किंवा जेथे तुम्ही कार्य करता तुमच्या बॉसशी किंवा कोणाशी तरी तुमचे वाद झालेले येथे दिसून येत आहे। तसेच असंही दिसून येतं हे वाद कदाचित असू शकतं तुमच्या प्रेमाच्या संदर्भात झाले असतील किंवा पैशाच्या संदर्भात सुद्धा येथे झालेले दिसून येत आहे। मे बी असू शकतं जे काही वादविवाद झालेले आहेत त्यामध्ये येथे लव्हिंग एनर्जी म्हणजे असू शकतं की तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही काही वाद केलेले येथे दिसून येत आहे। मे बी ही जे कोणी आपल्या कनेक्शन मध्ये आहे, लव्ह रिलेशनशिप मध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी कदाचित ही एनर्जी असू शकते की त्यांच्या प्रेमासाठी त्यांनी येथे लढाई केलेली दिसून येत आहे। तसेच असू शकतं कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा मनीच्या संदर्भात, फायनान्सशी रिलेटेड किंवा त्यांचं जे प्रेस्टीज आहे, इज्जत आहे, त्यासाठी सुद्धा काहीतरी वादविवाद झालेले येथे दिसून येत आहे। अँड दिसून येते पेज ऑफ कप्सची एनर्जी आहे, तर एक भावनिकता खूप जास्त ह्यामध्ये आहे आणि इमोशनल अटॅचमेंट असल्यामुळे हे वादविवाद येथे झालेले दिसून येत आहे। आणि त्यानंतर एक टॉवर मुवमेंट आलेला दिसून येत आहे। सो लोनलीनेसची एनर्जी आहे अँड निगेटिव्ह भावना खूप जास्त येथे इंडिकेट झालेले आहेत। सो ही एनर्जी तुमच्या पार्टनरची असू शकते तुमच्या संदर्भात किंवा तुमची असू शकते त्यांच्या संदर्भात। तर दिसून येते दिस इज अ इंडिकेशन ऑफ जर्नी। तर हा कुठला तरी एक प्रवास आहे तुमच्या जीवनातील, असू शकतो हा काही स्पिरिच्युअल जर्नीचा भाग असू शकतो तुमच्या, की डिवाइनने ठरवलेला आहे की असं घडल्याच्या नंतर काहीतरी वेगळं तुमच्या जीवनामध्ये येणार आहे। जसे की आपण पाहिलं महाशिवरात्रीनंतर खूप जास्त चेंजेस काहींच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे। तसंच येथे दिसून येत आहे ही जी काही सिच्युएशन आहे ती तुमच्या जर्नीच्या रिलेटेड आहे। सो तुम्हाला येथे टेन्शन घेण्याची गरज नाहीये, बिकॉज येथे दिसून येतं काही पीपल जे आहेत ट्विन फ्लेम जर्नीमध्ये असू शकतात, कोणी सोलमेट जर्नीमध्ये असू शकतं, कोणी स्पिरिच्युअल जर्नीमध्ये असू शकतं किंवा कोणी लाईट वर्कर्स किंवा एनिथिंग जे काही चांगले कार्य करतात त्यांच्या जीवनामध्ये हा टॉवर मुवमेंट आलेला आपल्याला दिसून येत आहे। तर चांगले कार्य करणाऱ्यांच्या बाबतीत नेहमीच आपल्याला माहिती आहे टॉवर मुवमेंट येत असतात। तर हा टॉवर मुवमेंट तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा आलेला येथे दिसून येत आहे। तर पाहूया आपल्याला डिवाइन काय गाईड करते, माता महालक्ष्मी, आई तुळजाभवानी काय गाईड करते ते आपण पाहूया। डिवाइन प्लीज गाईड मी। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। टॉवर मुवमेंट आलेला आहे त्या बाबतीत डिवाइन प्लीज गाईड मी। Thank you divine. ओके, एवढे मेसेजेस घेऊया आपण। तर नक्कीच हा जो टॉवर मुवमेंट आलेला आहे तो तुमच्या जीवनामध्ये एक तुमच्या डिव्हाइन लवशी कनेक्टेड हे आहे। जी काही जर्नी तुमची चालू आहे सध्या ती तुमच्या पार्टनरच्या टूवर्ड्स आहे। तर आपल्याला इथे दिसून येत आहे जे काही सध्याची सिच्युएशन आहे ती तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमचं ट्रू लव्ह आहे त्या संदर्भात आहे। तर दिसून येत आहे की ही सिच्युएशन नक्की चेंज होणार आहे। त्यानंतरची जी परिस्थिती असणार आहे ती खूप जास्त एक तुमच्यासाठी स्ट्रेंथ घेऊन येत आहे। जे काही जीवनामध्ये तुमच्या सध्या दुःख आहे, सध्या जो काही म्हणजे जो काही टॉवर मुवमेंट आलेला आहे तो तुमच्या डिवाइन लवशी कनेक्टेड आहे। मे बी असू शकतं जी काही परिस्थिती आहे सध्याची ती तुम्हाला तुमच्या ट्रू लवकडे घेऊन जाणार आहे, कारण की त्यासाठी तुमच्याकडे एक स्ट्रेंथ प्रदान केली जात आहे। तर येथे दिसून येते किंग ऑफ कप्सची एनर्जी आहे। इट्स अ व्हेरी पॉवरफुल कार्ड। मे बी असू शकतं ज्या कुणा व्यक्तीच्या जीवनामध्ये हा प्रसंग आलेला आहे ती व्यक्ती खूप जास्त इमोशनल आहे तुमच्या बाबतीत, किंवा एक प्रकारचं इमोशनल बॉन्डिंग आहे, किंवा एक काहीतरी लव्हिंग एनर्जीज आहेत, किंवा आय थिंक सो की दिस इज अ ट्विन फ्लेम कनेक्शन आणि त्यामुळे हे हार्ट टू हार्ट कनेक्टेड आहे। अँड सध्या ही जी व्यक्ती आहे ह्या बाकीच्या सगळ्या घटनांकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यांच्या डिवाइन लवकडे लक्ष देताना इथे दिसून येत आहे। अँड असंही असू शकतं भविष्यामध्ये त्यांची एनर्जी तुमच्याकडे येण्याची आहे, कारण की नाईट ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे। सो
तुमच्याकडे कुठली तरी ऑफर येताना येथे दिसून येत आहे. तुमच्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स असतील, परंतु तुम्हाला येथे तुमचं डिव्हाइन लव्ह चूज करायचं आहे. यासाठी डिव्हाइन तुम्हाला गाईड करत आहे, कारण की अगेन एस ऑफ कप्सचं कार्ड आलेलं आहे. एस ऑफ कप, किंग ऑफ कप्स, त्यानंतर 7 ऑफ कप, 2 ऑफ कप, हे सर्व आपल्याला इंडिकेट करत आहेत. हे सर्व तुमच्या भावनिकतेशी निगडीत आहे. ज्या काही सध्याच्या घटना घडत आहेत त्या तुमच्या नात्याच्या संदर्भात घडलेल्या येथे दिसून येत आहे. मे बी असू शकतं जे कोणी आपल्या एखाद्या पार्टनरच्या संदर्भात विचार करत आहेत तर त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये एक प्रपोजल येताना दिसून येत आहे. तुमचे जे पार्टनर आहेत ते तुमच्याकडे येताना येथे दिसून येत आहे, कारण की या टॉवर मुवमेंट नंतर त्यांना लोकांचे खरे चेहरे समजून येणार आहे. जे काही त्यांच्याकडे ऑप्शन्स होते त्यानंतर त्यांना कळणार आहे की नेमकं खरं जीवनामध्ये लोक कसे असतात. अगेन हाय प्रिस्टेसची एनर्जी आहे बॉटमला. सो दिसून येत आहे की ही जी व्यक्ती आहे खूप जास्त एक पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह या सिच्युएशन मध्ये आहे. तर पाहूया आपण आपल्याला आणखी काय गायडन्स मिळते. एवढं काय नाही होऊ शकत. ओके, तर दिसून येतंय डिव्हाइन तुम्हाला गाईड करत आहे. ह्या निगेटिव्ह सिच्युएशन मधून तुम्हाला एक पीचं कार्ड आहे, 5चं कार्ड आहे. दिसून येतंय 2 कप्स आहेत. हे म्हणजे हे ट्विन फ्लेमची एनर्जी येथे इंडिकेट होत आहे. तसेच 8 ऑफ कप्स आहे. कप्स तर सगळे इमोशन्सशी निगडीत हे आहे. तर आपल्याला दिसून येतंय की ही जी व्यक्ती आहे ती सध्या निगेटिव्ह भावनांशी लढा देत आहे. मे बी असू शकतं खूप जास्त एक नाराज झालेली आहे, दुःखी झालेली आहे, परिस्थितीला कंटाळलेली आहे आणि त्यामुळे थकलेली आहे, परंतु तरी सुद्धा हार मानलेली नाही आहे. कारण की परमेश्वराने त्यांच्याकडे एक वरदान दिलेलं आहे जे की खूप जास्त त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. शत्रू दूर निघून जाणार आहेत आणि लवकरच एक कम्युनिकेशन तुमच्याकडे येत आहे. असू शकतं तुमचे पार्टनर तुम्हाला कॉल करतील किंवा तुमचं येत्या काही 2-3 दिवसामध्ये एकमेकांशी बोलणं होताना इथे दिसून येत आहे. पेज ऑफ वॉन्ड्सची एनर्जी आहे. सो सोशल मीडिया थ्रू सुद्धा तुम्ही एकमेकांना कनेक्टेड असाल आणि त्या थ्रू तुमचं काहीतरी संभाषण होत असेल किंवा मे बी एनर्जी एक्सचेंज होताना येथे दिसून येत आहे. सो किंग ऑफ पेंटिकलची एनर्जी आहे. जे कोणी आपल्या पर्सनच्या बाबतीमध्ये विचार करत आहे तर नक्कीच त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे, कारण की त्यांच्याकडे त्यांचे पार्टनर कम्युनिकेशन घेऊन येत आहे. कारण की जे काही सध्या संघर्ष आहे त्यामध्ये तुम्ही विजयी झालेले आहात. सो क्लेम इट दिस रीडिंग. विन विन सिच्युएशन आहे. सो तुम्हाला ही रीडिंग क्लेम करायची आहे. तर दिसून येतंय अगेन 6 ऑफ सॉर्ड्सची एनर्जी आहे. वेगाने काही गोष्टी तुमच्यापर्यंत येत आहेत अँड दिस इज जर्नी रिलेटेड आहे. सो तुम्हाला ही रीडिंग नक्की क्लेम करायची आहे. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करायचे आहे. तसेच जय शिवशक्ती म्हणूनही तुम्ही कमेंट करू शकता. तर त्या पर्सनचा इगो जो आहे, अहंकार जो आहे तो हळूहळू संपताना येथे दिसून येत आहे. तसेच न्यू ऑफर मागाशी पाहिलं त्याप्रमाणे अँड एक प्रपोजल तुमच्याकडे येत आहे. मे बी मॅरेजच्या रिलेटेड सुद्धा काही तुमच्याकडे नवीन ऑफर येताना येथे दिसून येत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. जजमेंट होत आहे. जे काही तुम्ही आतापर्यंतचे दुःख सहन केले, त्रास सहन केला, परमेश्वराने त्याचं जजमेंट केलेलं आहे, न्याय केलेला आहे. कारण की तुम्ही खूप जास्त त्रास सहन केलात आतापर्यंत अँड टॉवर मुवमेंटही आला. तर तुमचं नक्की भविष्यामध्ये जजमेंट होताना येथे दिसून येत आहे, न्याय होताना दिसून येत आहे. तर क्वीन ऑफ वॉन्ड्सची एनर्जी आहे. तर असू शकतं थोडीशी निगेटिव्ह सिच्युएशन आहे, परंतु भविष्यामध्ये या पदावरती तुम्ही जाताना दिसून येत आहे. सो ही होती तुमची फुल मूनची न्यू मूनची एनर्जी. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करा. तसेच ज्यांना पर्सनल रीडिंग हवी आहे किंवा काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक्यू सो मच अँड गुड नाईट.